रानात आम्ही तर कैऱ्या आणायला गेलतो, पण आमच्या मम्मीचं ध्यान माझ्या लाडक्या शेवग्याकडे गेलंच. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आज सकाळ सकाळच आमची मम्मीने मी रानात गेलतो आणि ते बी कायासाठी तर झाडावरच्या उरलेल्या कैऱ्या आणायसाठी. पण तिथं गेल्यावर समजलं आमच्याच आधी कैऱ्या न्यायला दादाने तिथं नंबर लावलाय. आणि तो कैऱ्या न्यायला आमच्या इथं आला कायसाठी होता, तर काकीला लोणचं बनवायचं होतं म्हणून. आणि ते बी कायाचं तर ह्या तोतापुरी कैऱ्यांचं. आता ह्याचं लोणचं नीट होतं का नाही ते तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कैऱ्या तोडून झाल्यावरती दादा तर असा पळत निघालाय जस काही आणि कैऱ्या विचारून नाही तर चोरूनच चालवलेत. मग चल रे बोपले टुनुक टुनुक मधल्या म्हातारी गत आता इथून पळून गेला. आणि त्यो इथून गेल्यानंतर कैऱ्या काढायचा आमचा नंबर आला. मग मम्मीने शेकाट्यानी आणि मी झाडावरती चढून हाताने कैऱ्या काढायला सुरुवात केली आणि झाडावरच्या कैऱ्यांना सुट्टीच नाही दिली. सगळ्यात आधी झाडावरचा सगळा स्टॉक खाली दिला आणि म्हणलो आता ह्याला पोत्यात भरून घर गाठावा. पण जे नको होतं ते दरवेळेस सारखं घडलंच आणि आमच्या मम्मीचं ध्यान आमच्या शेवग्याच्या झाडाकडे गेलंच. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, शेवग्याचा माझा 36चा आकडा आहे, पण आता मम्मीने त्याला घेतलंय म्हणल्यावर त्याला खायलाच लागल.